एक पहिल्या सामन्याच्या कॅश प्राइज राहिलं होतं नाही आपल्याला विनंती असेल आपल्याला कॅश प्राइज घेऊन जायचं आहे यस वळूया मैदानाकडे जिकडे एक हाय व्होल्टेज सामना तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल नक्की सामना सेमीफायनल आहे मात्र हा फायनल सारखा होणार आहे एका बाजूला असेल मारवा 11 बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला असेल मेहर 11 टेम्पाले संघ टॉस जिंकून बिरवाडी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे मेहर 11 टेम्पाले संघाला मारवा 11 बिरवाडी संघ सलामीची मोठी जोडी मैदानात दाखल झाले एका बाजूला उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याला संभवला होता तोच निखिल पारवे आणि त्याचा दबदबा या वर्षामध्ये कायम राहिला आपल्या फलंदाजीमध्ये तोच निखिल पारवे स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना आता नॉन स्ट्राईकला असेल आतिश तर गोलंदाजी ट्रॅकवरची गोलंदाज मसूद गजगे षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल या सामन्यासाठी एक महत्वपूर्ण सामना तुमच्या आमच्या समोर येतोय एका बाजूला मारवा 11 बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला मेहर 11 टेम्पाले राईट मोर द विकेट पहिला चेंडू श्री गणेश होतोय निखिल पारवे ऑन फायर पहिला चेंडू सीमारेषा पार षटकार निखिल पारवे ऑन फायर पहिल्या चेंडूवरची षटकार दुसऱ्या चेंडूवरची एक धावा यावेळेस देखील लाखो टप्प्याचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न चेंडू होत आहे नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आहे एक धाव तर कंप्लीट केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच निखिल पारवे याचं कौतुक करावं लागेल त्याच्या फलंदाजीची जी एक ओळख आहे बघा सेफ शॉट अगदी तो खेळतोय कोणतीही भीती नाही आहे त्याला माहीत आहे त्या क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू नाही आहे अर्थात तो पहिली पाहणी करतो की मला कुठे फटके खेळायचं आहे आणि खरंच त्याने कौतुक करावं लागेल पहिला षटकार जो सुद्धा त्यांनी ठोकला होता वाईडिश लॉंग ऑफच्या वरून कारण त्या एरियामध्ये कोणत्याही क्षेत्ररक्षक नव्हता अर्थात दोन्ही ऑन साईडला आहेत नक्की सर त्याच्याकडे 360 फटके खेळण्याची ताकद आहे यावेळेस फटका चुकला चेंडू खाली फलंदाज बाद
लौटा है। हाँ, फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद, और ये खासियत है मुशीर की। देखिए टप्पा बहुत ही बेहतरीन रखते हैं, जिस तरह से बल्लेबाज को कहीं ना कहीं थोड़ा सा फंबल करने का मौका मिलता है, बल्लेबाज पढ़ नहीं पाता है कि मुशीर स्लो गेंद फेंकेंगे या फास्ट फेंकेंगे, और यही पढ़ने में समय निकल जाता है, और फिर बल्लेबाज को केवल शॉर्ट टर्म करते हुए उसे खेलना पड़ता है। एक सिंगल और आता हुआ, इस सिंगल की सहायता से अगर टोटल स्कोर की बात की जाए तो सागर मुझे बता रहे 18 रन। 3 गेंदों पर अब तक केवल 3 सिंगल मात्र आ चुके हैं मुशीर। दाहिने हाथ से अंपायर के बाएं जानिब से इस बीच खराब गेंद, मुख्य अंपायर दिगंबर जादव हमें इशारा देते हुए वाइट बॉल का। अतिरिक्त रनों से 1 रन का इजाफा होगा, रनों की संख्या में 19 रन पर पहुंची है रनों की संख्या। मात्र 1 विकेट यहां पर खोया है मारवा 11 बिरवाड़ी ने। मारवा 11 बिरवाड़ी के संघ मालक को बहुत बहुत शुभकामनाएं। उनकी टीम दूसरे दिन में सेमीफाइनल में पहुंची थी। इस बीच हमने देखा आतिश ने खेला है गैप में, लेकिन खिलाड़ी मसूद तक 13 रन दे के 6 विकेट मुशीर खानदेशी भाई के नाम पर थे। पहले मैच में 3 विकेट यानी हैट्रिक मुकम्मल की थी महाड़ के विरुद्ध। उसके बाद 8 रन देकर 1 विकेट, और उसके बाद 2 रन देके 3 विकेट। इस तरह से कुल मिलाकर 13 रन में इनके विकेट थे 6। बैट्समैन नेम प्लीज। बैट्समैन नेम प्लीज। बाहुबली। हाँ, इस बीच देखिए पटकी हुई गेंद थी ऑफ स्टिक से बाहर, डीप थर्ड मैन के क्षेत्र में खेला, और जहां पर 1 रन। अरे बॉल दे। बीस रन, 20 run on scoreboard after 2 second over on progress। 2 विकेट फॉल, 2 विकेट खोई है मारवा 11 बिरवाड़ी ने, और 20 रन बना लिया। इस मरतबा बहुत ही ऊंचाई रखी है इस गेंद में, क्या लंबाई होगी, और गेंद 6 रन। अंपायर जी का इशारा।
चला चेंडू द्यायचे पंचांना. एक चुकी केली होती ती महागात पडली. 2 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा देऊन बसलाय गोलंदाज मुशर्रफ. समोर फलंदाज आहे मंगेश कडू, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची तालुक्यामध्ये गिनती आहे तोच मंगेश कडू स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना. चला मॅच बॉल आलाय. तो यहाँ पर अगर बात की जाए तो मंगेश बिल्कुल अपने पूरे लय में नजर आ रहे हैं दोस्तों. 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं क्योंकि पहली गेंद पर हमने देखा था. और इस बीच देखना क्या नतीजा आएगा. इस वक्त यहाँ पर मंगेश बैक टू द पवेलियन. मुशर्रफ से गेंदबाज. तो यहाँ पर 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं दोस्तों. देखिए मंगेश ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. अगर बात की जाए मंगेश के अपने इंडिविजुअल स्कोर की तो 11 रनों का योगदान दिया है. 15 रन बनाकर आउट हुए थे निखिल पारवे और 11 रनों का योगदान रहा मंगेश का, जबकि आतिश ने बनाए थे केवल 2 रन. सचिन इस वक्त बल्लेबाजी कर रहा है और अब उसका साथ देने के लिए बीच मैदान पर विलास सुरवे. एक विलास सुरवे दोस्तों हमारे मुरुड तालुके में भी उर्फ भाई विलास मोहन सुरवे, नांदगांव का पंचायत. और ये विलास बिरवाड़ी से बिलोंग करता है दोस्तों. अपनी टीम के मदद के लिए आए, लेकिन यहाँ पर मुशर्रफ ने एक छक्का खाने के बाद अच्छी वापसी की है. मुशर्रफ राउंड द विकेट, राइट आर्म, खराब बॉल, वाइड +1, 2 रन मिलेंगे. 39 पर रनों की संख्या पहुंची है. रॉयल स्पोर्ट्स बोल्डी में मैन ऑफ द मैच का पुरस्कार जिस खिलाड़ी ने अपने नाम किया था दोस्तों, आज कहीं ना कहीं वो खिलाड़ी इस आमदार चषक के माध्यम से हम देख रहे हैं विकेट पर उतनी डिलीवरी परफेक्ट नहीं करा रहा है, जिसके कारण काफ़ी एक्स्ट्रा रन भी खर्च हो रहे. 39 रन इस वक्त स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 बल्लेबाज के आउट होने के बाद. सचिन और विलास के सामने हम देख सकते हैं दोस्तों मुशीर खानदेशी कंसंट्रेशन बिगाड़ने की कोशिश. इस बीच 1 रन का और इजाफा होगा. स्कोर कार्ड लगातार हिल रहा है रनों के द्वारा. सिंगल डबल बीच बीच में छक्के भी लग रहे, तो कहीं ना कहीं स्कोर कार्ड को लगातार हिलाने का काम बल्लेबाजों ने किया है दोस्तों. 40 रन. मुशर्रफ दाहिने हाथ से गेंदबाजी करेंगे. पटकी हुई गेंद थी विलास के स्लॉट में और यहां पर सेकंड अटेम्प्ट पे कैच पकड़ने की कोशिश की थी. कैच छूटा. बल्लेबाज विलास मात्र रन आउट होकर वापस जाएंगे.
आपलं वैयक्तिक पहिलं तर सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. तीन ओवर की समाप्ति हो चुकी है दोस्तों. 3 ओवर की समाप्ति पर 43 रन ऑन स्कोर बोर्ड. 43 रन, आखिरी 6 गेंदें आना शेष. अब दोनों ही बल्लेबाज बहुत ही मूड में नजर आएंगे क्योंकि स्लॉग ओवर है और आखिरी ओवर में हानामारी का जो षटक होता है दोस्तों, उठा पटक वाला ओवर होता है. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए निखिल को लाया गया है. 43 रन 4 विकेट के नुकसान पर. निखिल की कोशिश होगी 1-2 विकेट और चटकाते तो फिर हो सकता है थोड़ी सी मुश्किलें बढ़ेगी बिरवाड़ी की टीम की. लेकिन देखिए झूमती हुई गेंद थी, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई थी, उसे लेफ्ट हैंड बल्लेबाज खेला जरूर था लेकिन यहां पर केवल 1 रन मिलता हुआ. चला बिरवाडी संघ बिरवाडी संघ एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा प्लीज. बिरवाडी संघ एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. रोशन आणि इथे फटका बसला. हवे चेंडू, कोणती चूक क्षेत्ररक्षक करणं होणार नाहीये कारण इथे मात्र कुठेतरी पकडला जातोय झेल आणि सचिनचा संपतोय खेळ. ऊपर एक थोड़ा सा दर्पण कहीं ना कहीं अक्सर हमको देखने मिलता है लेकिन वाकई में निखिल ने बहुत ही शानदार गेंदबाजी की है अब तक. नया बल्लेबाज लेफ्ट हैंड, हवा में गेंद लेकिन खाली क्षेत्र में खेला क्योंकि बल्ले और गेंद का सही संपर्क नहीं हुआ. स्वीट स्पॉट्स पे लेना चाहते थे बल्लेबाज जहां से एक अच्छी साउंड निकलती है और जहां से अच्छा स्ट्रोक आता है लेकिन कहीं ना कहीं गति के द्वारा गति परिवर्तन किया जिसके कारण बल्लेबाज का थोड़ा सा मिस टाइम हुआ. 1 रन यहाँ पर प्राप्त हुआ. न्यू कमर को फिर से एक मरतबा रोशन ने खेला हवा में, यहाँ पर खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं की और रोशन भी बैक टू द पवेलियन. भी प्राप्त किया है और कहीं ना कहीं अगर बात की जाए तो सकपाल सर के बाद सबसे ज़्यादा विकेट लेने वाले गेंदबाज भी है. लेकिन उसी रेस में हमने देखा दोस्तों निखिल ने ये ओवर बहुत ही अच्छे तरीके से फेंकी है. यहाँ पर 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल किया. दूसरा रन चाहते हैं, दूसरे रन की मांग है, यहाँ पर रन आउट का मौका, एक और विकेट करते हैं. शुरुआत देखिए बहुत ही खतरनाक रही थी. निखिल ने पहली ओवर में 15 रन मसूद के वसूले थे, उसके बाद मुशीर ने 11 रन खर्च किए थे, 1 विकेट हासिल किया था. मुशर्रफ ने तीसरी ओवर में 17 रन यानी सबसे ज़्यादा आज खर्चीले साबित हुए वो मुशर्रफ थे. लेकिन निखिल ने कमाल की कमर तोड़ के रख दिया दोस्तों मारवा 11 बिरवाड़ी की और वापस ही किए. आखिरी गेंद आना
इस वक्त शेष रनों की संख्या है 46 रन। एक समय था 3 ओवर 43 रन थे, उसी मोड़ से शुरुआत की थी निखिल ने, और क्या कातिलाना गेंदबाजी की, केवल 4 रन खर्च किए और 47 रन, यानी कि 4 ओवर में 47 रन बनाने वाली मारवा 11 बिरवाड़ी की टीम 48 रनों का लक्ष्य रखने में अपने विरोधी टीम महर 11 टेम्पाला के सामने यहाँ पर कामयाब हुई है। अब देखना ये होगा दोस्तों 48 रनों के लिए किस प्रकार की गेंदबाजी का इस्तेमाल किया जाता है, क्योंकि महर 11 टेम्पाला के पास अगर बात की जाए तो दोस्तों 2 सगे भाई यानी कि मुशर्रफ और मसूद, और उसके बाद अगर बात की जाए तो दोस्तों निखिल, और उसके बाद अगर निचले क्रम में बात की जाए तो फिर मुनीब है, और इनके अंदर कई ऐसे युवा खिलाड़ी हैं। समय चलते चलते सबों को मौका भी दिया है मुशीर ने, और मुझे ऐसा लगता है कि हर बार वो नए नए खिलाड़ियों को प्रमोट भी करता है। तो अब जिम्मेदारी रहेगी बल्लेबाजों के ऊपर। पाचाड बौद्धवाडी विपक्ष ओम साई नाते, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे या लवकरात लवकर सेकंड सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा दुसरा सामना असेल ओम साई नाते आणि पाचाड बौद्धवाडी। पहले दिन आपने देखा था दोस्तों 94 की टीम ने बहुत ही अच्छा खेल की थी, शोएब भाई ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, इमरान सर ने शानदार गेंदबाजी की थी, लेकिन अनफॉर्चुनेटली इस प्रतियोगिता से बाहर हो गई। दाबोल बादशाह थी, ब्लू स्टार बिरवाडी थी। चला सामना सुरू करा, विनंती असेल मारवा 11 बिरवाडी या संघाला, निखिल पारवेला आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवा, करो या मरो की स्थिति है, डू और डाई। कौन सी टीम ग्रैंड फिनाले का टिकट कटवाएगी, क्या कोशिश होगी आतिश की, क्योंकि गेंदबाजी के लिए ज़रूर आतिश को आजमाया जाएगा। सकपाल सर होंगे, अड़तालीस रनों की आवश्यकता है। याद रखिए कि आपको 24 गेंदे और जीत के लिए बनाने होंगे 48 रन, यानी कि यह मुकाबला बहुत ही बढ़िया होने वाला है, इसमें कोई दो राय नहीं है। प्रति ओवर 12 के अवसर से बल्लेबाजी करनी होगी अगर ये मैच जीतना है तो चलिए पहले 2 ओवर का आंखों देखा हाल हम सुनने के लिए चलते हैं दोस्तों गायकवाड़ सर के पास। धन्यवाद सर। पुढे सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे सेमीफायनल क्रमांक पहिला, एका बाजूला मारवा 11 बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला असेल मेहर 11 टेम्पाले। मारवा 11 बिरवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 47 धावा केल्यात, तर 48 धावांचा विजयी लक्ष्य ठेवलाय। त्या धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदान असेल, स्ट्राईक एंडला असेल मसूद तर नॉन स्ट्राईकला असेल निखिल। त्या धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरची गोलंदाज आतिश। 24 चेंडू 48 धावा, राईट आर्म राऊंड द विकेट। पहिला चेंडूचा श्री गणेशा वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये थेट निघून गेलाय आणि पहिल्या चेंडूवरची 1 धाव प्राप्त होईल। 2 आहेत, येस 2 धावा असतील, 1 आहे ना, नवीन बॉल द्यायचा आला, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय। चला मॅच बॉल आलेला आहे,
उड्या पुन्हा एकदा मैदानाकडे पहिल्या चेंडूचा श्री गणेश झालाय आणि या चेंडूवरती एक धाव प्राप्त केले मसुदेने. दरम्यान पुढचा चेंडू अतिशयांचा, यावेळेस सुंदर चेंडू. चेंडू डाव्या एसटीकडे उजव्या एसटीकडे कधी वळला तो मसूदला सुद्धा समजला नाहीये आणि एक डॉट बॉलची सांगता झाले. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच 12च्या सरासरीने धावा करणं गरजेचं आहे मेर 11 टेम्पाले संघाला. मात्र तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा माराव 11 बिरवाडी संघाकडे आहे. आतिश असेल, सपकाळ सर असतील, यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. यावेळेस एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर झपकन अंगाचा वेध घेतला गेलाय आणि एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय गोलंदाज आतिश यांच्या माध्यमातून. आमदार चषक 2023 एक भव्य दिव्य आयोजन तुम्ही आम्ही पाहताय. पर्व पहिले आणि पर्व पहिल्यातील एक सेमीफायनल क्रमांक पाहिला. यावेळेस देखील 2 चेंडू चांगले हाताळल्यानंतर पंचांचा एक चला पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. यस, पंचांचा अंतिम निर्णयाला यस वाईट बॉल असेल. 2 चांगले चेंडू हाताळल्यानंतर एक खराब चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज आतिश. नक्कीच मी सर सातत्याने सांगत असतो, पंच आहेत ना हे विकेटवरचे दुश्मन असतात. ज्याच्या विरोधात निर्णय गेला ना तर त्याला ते दुश्मनच समजतात. पंच म्हणजे मैदानावरती सुप्रीम कोर्टचा पंचांचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय, कारण त्यानंतर कुठेही दाद मागता येत नाही. येस राईट सर. यावेळेस कव्हर रिझन मध्ये चेंडू फरार होतोय सीमारेषा बाहेर चौकार. आतापर्यंत शांत असणारा मसूद इथे मात्र आपले हात खोलताना पाहायला मिळाला. एक देखना फटका कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार गेला. यावेळेस वेगळ्या धाटणीचा फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली रोशर आलाय आणि ते चूक आणि चूक झाले आणि या चुकीला माफी नाही. आणि तर खरं सर मला असं वाटतं या ठिकाणी मसूदला अशा प्रकारच्या फटक्यांची गरज सुद्धा नव्हती. हा फटका नक्कीच महागडा ठरला असता. निखिल पारवे तुझे दुर्दैव मी तर म्हणेन. नक्कीच सर. जेवढा चेहऱ्यावरती विलाच नाराजी होती ना तेवढं कुणाचंच नाहीये, कारण त्याला माहिती आहे केवढी मोठी विकेट होती. तरी सुद्धा बघा तो कॅप्टन कूल आहे. काहीही त्याने आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली नाही आहे, परंतु हा सोपासा झेल होता. रोशननी मोठी घोड चूक केलेली आहे मी तर म्हणेन. मोठी चूक असेल. हा झेल नव्हे तर हा कॅच सुद्धा तुझ्या हातातून सुटेल. धन्यवाद. सन्माननीय मॅडम संजीवनी मॅडम जाधव मॅडम यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. संजीवनी जाधव मॅडम यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संजीवजी मॅडम साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच काही कमी सामने शिल्लक राहिले त्यामुळेच मान्यवर मंडळीची मांदियाळी या स्टेजवर होणार, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. व मैदानाकडे जिकडे षटक क्रमांक पहिल्या समाप्तीची घोषणा झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर मसूदच्या एका चौकाराशी धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 7. म्हणजे उर्वरित येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 41 धावांची गरज असेल. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजांनी स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती गाजवला तेच सपकाळ सर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. चला पुन्हा एकदा कॉल असेल. सेमीफायनल क्रमांक दुसरा. एका बाजूला पाचाड संघ तर दुसऱ्या बाजूला ओमसाई नाते. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल टॉस साठी यायचंय. पाचाड बौद्धवाडी. दिगंबर
बघून घ्यायचं. तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी या व्यासपीठावरती सौभाग्यवती संजीवनी दिगंबर जाधव अर्थात त्या ग्रामपंचायत नाते या गावाच्या सदस्य सुद्धा आहेत, नवनिर्वाचित सदस्य. आणि वहिनी साहेबांनी खूप आम्हाला नक्कीच मान सन्मान सुद्धा दिला आहे. 4 दिवस आम्ही दिगंबर भाऊंच्या घरातच होतो आणि नक्कीच पाहुणचार चांगला केला आहे आणि आमची खरंच चांगली काळजीसुद्धा केली. अर्थात आम्हाला परकेपणा असं काहीच वाटला नाही त्या घरामध्ये. एवढे चांगले संस्कारसुद्धा त्या घरामध्ये आपण पाहिलेत मित्रांनो. आणि त्या वहिनी साहेबा या ठिकाणी आलेल्या आहेत. वहिनी, तुमचं नक्कीच या ठिकाणी आम्ही शाब्दिक स्वागत करतो. काही वेळानंतर या ठिकाणी आपलं यथोचित स्वागतसुद्धा केला जाईल. चला, खेळाडूंशिवाय कोणीही मैदानात जायचा नाहीये, लक्षात असू द्या मित्रांनो. तुम्हाला विनंती असेल, कारण आता ही पहिली उपांत्य फेरीची लढत आहे. याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. पंच त्या ठिकाणी आहेत, योग्य ते निर्णय ते घेणारच आहेत. विनंती असेल, आपण वेळ वाया घालवू नका, कारण हा सामना आपण 4 षटकांचा दिलाय. पाचाड, बौद्धवाडी पाचाड, पियुष, मंगेश, या लवकर. या ठिकाणी तुमचा विपक्ष संघ, विरोधी संघ, ओमसाई नाते संघाचा कर्णधार, आणि मित्रांनो, या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल सौभाग्यवती संजीवनी दिगंबर जाधव यांच्या शुभ हस्ते. कारण ओमसाई नाते संघ ज्या संघामध्ये संभाव्य 11 खेळाडूंमध्ये त्यांचे मिस्टर सुद्धा खेळत आहेत, दिगंबर जाधव. दोन्ही संघाला नक्कीच आमच्याकडे शुभेच्छा सुद्धा असतील. पियुषने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पियुषच्या नावावरती सुद्धा एका इनिंगमध्ये 35 धावा आहेत आणि षटक थोडासा महागडा ठरला आहे पियुषचा. एक षटकामध्ये 26 धावा सुद्धा दिल्या होत्या त्यांनी. पाचाड संघाचा हा गोलंदाज याने शेवटच्या सामन्यामध्ये मला असं वाटते आणि एका सामन्यामध्ये 13 धावा देऊन 3 विकेट मिळवलं होतं. अर्थात तो 2 ओव्हर 5 षटकांचा तो सामना झाला होता. असं एकूण तुझ्या नावावरती सुद्धा 4 विकेटची नोंद आहे आणि 35 धावांची एक बहारदार खेळी तुझ्या बॅटमधून आपण पाहिलेली आहे. दोन इनिंगमध्ये 42 धावा तुझ्या नावावरती आहेत. एका सामन्यामध्ये 7 धावा सुद्धा केल्या होत्या आणि एका सामन्यामध्ये 0 सुद्धा. का
तासाचे अलाउन्स करा जरा परत. आपला मित्र आहे खास. आता पोलीसमध्ये AS आयोजित बिरवाडी भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 2024 मित्रांनो 6 आणि 7 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक असेल 1 लाख व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 50,000 व आकर्षक चषक. आणि या सामन्याची प्रवेश फी असेल 10,000 रुपये. इतर वैयक्तिक बक्षिसं देऊन नक्कीच त्या ठिकाणी खेळाडूंचा गुणगान केला जाईल. अर्थात मॅन ऑफ द मॅच असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॉलर, बॅट्समन अशा विविध प्रकारच्या बक्षिसं देऊनसुद्धा त्या ठिकाणी खेळाडूंचं कौतुक केला जाईल. 6 आणि 7 लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त प्रथम येणाऱ्या 16 संघांना या स्पर्धेमध्ये संधी असेल. 6-7 जानेवारी 2024 रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी रुपेश पवार, आसिफ शेठ अंतुले, सुनील शिंदे, संदीप चव्हाण, इम्तियाज माटवणकर, रोहिदास चव्हाण, अजित कदम आणि विशाल मामुनकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. MMA ग्राउंडवरती ही स्पर्धा खेळवली जाईल. बिरवाडी ओम साई नाते संघाच्या कॅप्टनला सुद्धा माझी विनंती असेल. सरफराज कारभारी, विवेक जंगम, जयचा संघ NCC नाते, अरफात गोरमे, विवेक जंगम, शैलेश शिंदे, सनी राणे. चला या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दादा दिगंबर भाऊ वहिनीला घेऊया. हो वहिनीच्या शुभ हस्ते करूया. सेकंड सेमीफायनलचा सामना मित्रांनो, मी विनंती करतो सौभाग्यवती संजीवनी दिगंबर जाधव मॅडमला, ग्रामपंचायत नातेचे सदस्य सुद्धा ते आहेत, नातेगाव ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी आज या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा आपल्याला सदिच्छा भेट दिलेली आहे. त्याबद्दल नक्कीच वहिनींचे आभार. आणि नक्कीच मित्रांनो ओम साई नाते अर्थात तसेच या ठिकाणी उपसरपंच समीरजी पात्रे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि शिवसेना शाखा प्रमुख शेखर गांधी यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मित्रांनो भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. आणि मी या ठिकाणी ज्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत त्यांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टॉस कोण जिंकला? टॉस कोण जिंकला? यजमान संघ. टॉस ओम साई नाते संघाने जिंकलाय का? पाचाड ओके. पाचाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला त्वरित निर्णय सुद्धा आपण या ठिकाणी आम्हाला कळवायचा आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आपण पाहतोय मित्रांनो सतत या ठिकाणी सदिच्छा भेट देत आहेत. आणि जय गणेश स्पोर्ट्सचा CEO ऑनर या ठिकाणी माझा मित्र मयुरेश मयेकर सुद्धा आलेला आहे. तुझा सुद्धा सहर्ष स्वागत. अमोल मयेकर असेल किंवा भावेश पालेकर असतील, 3 दिवस मित्रांनो या ठिकाणी सतत त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. तर अशा तऱ्हेने एकूण या स्पर्धेसाठी ज्यांनी कोणी आम्हाला सहकार्य केलं आहे त्या सर्वांचा पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. चला सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. पहली ओवर की समाप्ति पर हमने देखा 7 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं. धीमी गति की गेंद थी, जोरदार प्रहार किया है, गेंद सीधे खिलाड़ी को बीट करती हुई फरार हो गई है. और यहाँ पर रन मिलने वाले दोस्तों 4-4-4 चौकार, 7-4-11 इस तरह से समीकरण बनते हुए 48 रनों का जीत का लक्ष्य है. बिल्कुल यह स्पर्धा है जो आप सबों को पता है दोस्तों, दिगंबर जाधव ने रखी हुई यानी कि नातेगांव पुरस्कृत
इसमें काफ़ी मेहनत है और बिल्कुल उनके जीवन के साथी यहाँ पर सौभाग्यवती संजीवनी मैडम भी उपस्थित है। हाँ, इस मरतबा हल्के हाथों से खेला, 1 रन जरूर मिलेगा क्योंकि खिलाड़ी वहाँ पर तैनात है, क्षेत्ररक्षक वहाँ पर तैनात है। तो इस 1 रन के साथ बात की जाए तो रनों की संख्या हो चुकी है 12। तो मैं इन मेहमानों के लिए गायकवाड़ सर इतना ही कहना चाहूँगा कि हर शाम हमने चरागों से सजा रखी है, और स्पेशली ये मेरा शेर जो है वो वहीनी साहिबा के लिए है दिगंबर भाव की जानिब से कि हर शाम मैंने चरागों से सजा रखी है, शर्त मैंने हवाओं से लगा रखी है, न जाने किस गली से आए मेरा महबूब, इसलिए हर गली को मैंने फूलों से सजा रखी है। ये बिल्कुल दिगंबर भाई के अल्फाज थे वहीनी साहिबा के लिए, क्योंकि आज जो प्रमुख अतिथि है यहाँ पर, उसी तरह से हमारे समीर पात्रे सर उप सरपंच नातेगांव के, वो भी यहाँ पर उपस्थित है। शिवसेना के शाखा प्रमुख गांधी सर भी यहाँ पर उपस्थित है। इन सभी अतिथियों का मैं फिर से एक मर्तबा आयोजकों की जानिब से यानी कि आमदार चषक नातेगांव पुरस्कृत 2023 पर्व पहला में हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए मैच की तरफ चलते हैं। इस वक्त सूरत हाल मैच की बहुत ही बढ़िया बन रही है, क्योंकि रनों की अगर बात की जाए तो 14 रन स्कोर कार्ड पर लगे हैं, 34 रनों की मजीद दरकार है। इस बीच निखिल ऑन फायर, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और बहुत बेहतरीन कैच रोशन का। तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी नातेगावाचे सरपंच युवराजजी पवले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि तंटामुक्त अध्यक्ष विजयजी चालके सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। या स्पर्धेसाठी नक्कीच सतत 2 दिवस सदिच्छा भेट यांनी सुद्धा दिलेली आहे। आप आए और बहारें आ गई, आप आए और बहारें आ गई, हम सबों के आज ये दिल पे छा गई है तबस्सुम और तकल्लुम जार हम, वेलकम खुशामदीद सुस्वागतम। तो यहाँ पर बहुत बड़ा झटका लगा है दोस्तों निखिल के रूप में, क्योंकि गायकवाड़ सर यहाँ पर निखिल का आउट होना कहीं ना कहीं महर 11 टेम्पाला की टीम की मुश्किलों को बढ़ाएगा। चला फास्ट गया नक्की सर, निखिल एक मोठा मासा गळाला लागला जरूर आहे, मात्र मसूद जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मेहर 11 टेम्पाला संघ जिवंत आहे सामन्यामध्ये, आणि मसूद एक जीवनदानावर सुद्धा खेळतोय। आणि मला असं वाटतं निखिलने वरती म्हणजे उंच खूप हा टोला मारला होता, कुठेतरी थोडीशी लांबी कमी पडली। षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर विलास सुर्वे या गोलंदाजाने कालच परी 11 महाड 11 सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला। 6 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा दिल्या नाहीत। तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। विलास सुर्वे गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये आपला अधिराज्य गाजवलाय, तोच विलास सुर्वे गोलंदाजी मार्कवर आहे। पुन्हा एकदा राईट अमोर विकेट मारा असेल विलास सुर्वे, समोर असेल मुशर्रफ यांना। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत। धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती लागले गेल्यात। षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 16। स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे। अंतिम दिवसाच्या आपण अंतिम चरणाकडे आलेलो आहोत, त्यामुळेच अनेक मान्यवर मंडळीची मांदियाळी या स्टेजवर होते। त्यात प्रामुख्याने नाव घ्याल तर या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच साहेब युवराजजी पवळे साहेब यांचं इथे थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं। तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय विजयजी चाळके साहेब, तर उपसरपंच सन्माननीय समीरजी,
हॅलो, चला सामना चालू करून घ्यायचा. सारखं मैदानात जायचं नाही प्लीज, विनंती असेल. आयोजकांचा एक कठोर निर्णय घ्यायची वेळ येईल. आधी सामन्याला खूप उशीर झाला त्यामुळे थोडासा फास्ट खेळायचा आहे, विनंती असेल. अनेक मान्यवर मंडळी इथे स्टेजवर दाखल झाले, त्यांच्या समवेत आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. या गावचे उपसरपंच सन्माननीय समीरजी पात्रे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत शाखा प्रमुख सन्माननीय शेखरजी गांधी साहेब यांचंही आगमन झालंय. सर्व मान्यवर मंडळीचं इथे शतशः हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन, गोलंदाजी तयार. 12 चेंडू 32 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा असेल. पहिला चेंडू उजव्या अष्टीचा चेंडू खूप बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत जात आहेत आणि वाईटची खून होते. एक अवांतर धावेने संघ सुरुवात करतो आपल्या गोलंदाजी. गोलंदाज रोशन. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिला चेंडू वाईट स्वरूपात आलाय. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. पंचाकडे दात मागितली होती, पंचांनी दात फेटाळून लावले आणि एक डॉट बॉलची सांगता झाले. चला चला मुशीर सर, आपण चांगले खेळाडू वृत्ती दाखवता. नेहमी आपल्याकडून एक चांगल्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन सुद्धा होतं, त्यामुळे खेळाडू वृत्ती दाखवायची आपण. मुशीर सर, मुशीर सर, मुशीर सर, चला. आपण एक जाणकार खेळाडू आहात, आपण सातत्याने चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता, त्यामुळेच आपण खेळाडू वृत्ती दाखवायचे. पंचांच्या डिसिजनवर कुठला आक्षेप घ्यायचा नाहीये. चला चला, स्पर्धा आपल्या आहेत त्यामुळेच. चला मुशीर सर, सॉरी सॉरी सर, चला प्लीज सामना कंटिन्यू. यस, चला. तो अच्छी गेंद लगातार यहाँ पर रोशन की नज़र आ रही है दोस्तों. एक वाइड गेंद थी, फिर उसके बाद अच्छा कमबैक किया. 2 गेंदें लगातार, डॉट स्कोर वहीं पर रुका हुआ. 17 रन, 31 रनों की ज़रूरत. 10 गेंदें 31 रन. हाँ, फिर से एक मरतबा बहुत ही बेहतरीन गेंद दोस्तों. यहाँ पर रन तो मुकम्मल हुआ है. 18 रन जीत के लिए अगर देखा जाए तो 30 रनों की आवश्यकता. 8 गेंदें और जीत के लिए 30 रनों की जरूरत. अब यहाँ से बड़े हिट खेलने होंगे दोस्तों. मुशर्रफ ने रॉयल बोल्डी में शानदार बल्लेबाजी की थी. 9 गेंदें, 9 गेंदें और जीत के लिए 30 रनों की जरूरत. 9 गेंदें 30 रन. बड़े स्ट्रोक की इस वक्त जरूरत है टीम को. मुशर्रफ ने फिर से एक मरतबा बैटर स्ट्रोक खेला है.
एक रन मिलेगा और दूसरे रन की मांग है यहाँ पर, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दो भाइयों के दरमियान एक अच्छा तालमेल यहाँ पर देखने को मिला। और जब इस तरह के तालमेल मैदान में नजर आते हैं ना तो फिर अच्छे रन चुराए जाते हैं दोस्तों। 20 रन, 28 रनों की आवश्यकता। फिर से एक मरतबा अच्छी गेंद, रोशन ने बहुत ही कमाल की गेंदबाजी की दोस्तों। बिल्कुल अपने टीम को इस मैच में गिरफ्त मजबूत बना दी है। 7 गेंदें और 28 रनों की जरूरत। यहाँ पे अगर इस गेंद पर कोई बड़ा स्ट्रोक आता है तब अगले ओवर में फिर मौका रहेगा महर 11 टेम्पाला के लिए, लेकिन यहाँ पर छक्का आना बहुत ही जरूरी है। और इस बीच खेला है, देखना क्या नतीजा आएगा। यस इट इज 6 रन। अब दोस्तों कहीं ना कहीं इस मैच में फिर से एक मरतबा नया मोड़ आ चुका है, क्योंकि इस छक्के के साथ रनों की संख्या 26, 22 रनों की जरूरत, 6 गेंदे 22 रन। चला पंचांना विनंती असेल थोडंसं टीम मीटिंग नको आहे प्लीज, विनंती असेल फास्ट क्रिकेट खेळायचं आहे। अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे, अतिशय महत्त्वपूर्ण सामने असतील। सेमीफायनल क्रमांक 2 आणि एक फायनलचा खेळवायचा, त्यामुळे दोन्ही अंपायर असेल सामना थोडासा फास्ट खेळवायचा आहे। आणि बिरवाडी संघ सुद्धा विनंती असेल। तर आता या षटकामध्ये गायकवाड सर एकूण 4 षटकारांची गरज आहे संघाला, कारण 6 चेंडू आणि 22 धावांची गरज, तर नक्कीच 4 मोठे फटके मारावे लागतील। अगदी सर, नक्की सर 4 षटकार जरूर येऊ शकतात, कारण तेवढ्या ताकदीचे फलंदाज सुद्धा मैदानात उभ्या मैदानात दाखल आहेत। मग मसूद असेल किंवा मुशर्रफ असेल, दोन्ही भावांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळते। आणि सातत्याने टेम्पाले संघाला जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हे दोन्ही फलंदाज संघाला सहकार्य करत असतात। षटक क्रमांक 4 संघाचं 4 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कृष्णा, राईट मोर विकेट। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि एक धाव इथे घेतली गेली आहे। हा चेंडू 21 धावा, मोठे फटके। मुशर्रफ मसूद दोन्ही भावांची जोडी मैदानात आहे। बघूया कुठला भाव इथे संघाला उपयोगी पडतोय किंवा तारून नेतोय। पुढचा चेंडू, यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार। चौकार। ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका जर आलाय। 4 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे। कृष्णा पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा हाताळला होता, दुसऱ्या चेंडूवर खराब चेंडूवर प्रहार केला गेलाय। 4 चेंडू 17 धावा। मुशर्रफ इथे बघू तारणहार ठरतोय का आपल्या संघासाठी, राईट मोर विकेट। कृष्णा यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला, खोदून काढलेला चेंडू पाहायला मिळाला। या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। 3 चेंडू 16 धावा, जे तिन्ही मोठे फटके। निर्णायक चेंडू असेल सामन्याचा, राईट मोर विकेट। हाफ ट्रॅकर चेंडू त्याला फुल केलाय आणि सक्सेसफुल ठरलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार। षटकार। अडतीस धावा धावफलकावरती लागल्यात। मी म्हटलं होतं ना 2 भावांची जोडी मैदानात आहे, जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत टेम्पाला मेर 11 टेम्पाला संघ सामन्यामध्ये जिवंत आहे। 2 चेंडू 10 धावा, थोडासा दबाव, थोडासा नाही खूप सारा दबाव गोलंदाज कृष्णावरती पाहायला मिळतोय, कारण दोन्ही चेंडू चांगले हाताळावे लागतील। राईट मोर विकेट, मारा असेल मसूद गजगे यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत, चेंडू खाली विलाज निखिल आला आणि त्याच्याकडून चुकीची अपेक्षा नाही, फलंदाज बाद। सामना उशीर झालाय खूप, पण तेवढा महत्वपूर्ण सुद्धा होता। मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की हा सेमीफायनल नाही, हा फायनलचा सामना आहे, कारण तेवढे महत्वाचे दोन्ही संघ होते।
एक चांगला चेंडू हाताळायचा होता आणि तो हाताळला गेलाय कृष्णा यांच्या माध्यमातून आणि एक मोठा मासा गळायला लागलाय. एक चेंडू 10 धावा. आता एक कुठली तरी चुकीचं जिवंत ठेवू शकते टेम्पाला संघाला इथे सामन्यामध्ये जर कृष्णाने कुठली चुकी केली तर. एक चेंडू 10 धावांची गरज असेल. अंतिम चेंडू सेमीफायनल क्रमांक पहिल्यातील आणि इथे मारवा 11 बिरवाडी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरला. अभिनंदन टीम मारवा 11 बिरवाडी संघ. चला पटकन दुसऱ्या सेमीफायनलचा सामना चालू करून घ्यायचा आहे. पाचड बौद्धवाडी वर्सेस